गिव्ह यू अ इंट्रोडक्शन. से हाय. हा माझा मामा शेफ आहे. जेव्हा पण काही मला बनवायचं असेल आय आस्क हिम टू हेल्प मी आउट. व्हॉट आर वी मेकिंग टुडे? हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. माझं नाव स्वप्नील पीटर लोकी. बाय प्रोफेशन आय एम अ शेफ. ही माझी भाची. टुडे वी वॉन्ट टू शूट अ स्मॉल व्हिडिओ. आपले घरचं मटन रसा आपण बनवतोय, त्याचा पण एक व्हिडिओ बनवतोय. हे बनवायला आपले नाही काय घरी जे नॉर्मल इन्ग्रेडियंट असतात, ओनियन, टोमॅटो. हा माझा छोटा मामा. ये छोटा मामा गेला. आपल्या व्हिडिओ शूट मध्ये डिस्टर्बन्स खूप येते, पण सॉरी. बेसिकली स्मॉल इन्ग्रेडियंट्स, ओनियन, जिंजर गार्लिक पेस्ट, टोमॅटो आणि आपली वसईची संस्कृती जशी आपण बटाटो टाकतो, ओके, बटाटी, तर मग त्याला चव येत नाही अशी. ओके, पहिलं चालू करायला म्हणजे आपण तडका द्यायला, म्हणजे टॅम्परिंग बोलतो याच्यामध्ये. बेसिकली स्टार्टिंगमध्ये ऑइल टाकूया आणि सगळे खडे मसाले टाकूया. खडे मसाले थोडे टॅम्पर झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओनियन टाकूया. ओनियन थोडा ब्राऊन करूया. सॉल्ट टाकूया. सॉल्ट टाकल्यानंतर तो जास्ती ब्राऊन होतो, फटाफट होतो म्हणजे असं. आणि त्याच्यानंतर आपण टाकूया टोमॅटो. ओके ओके. आणि आपली ट्रेडिशनल सवय वसईकरांची, राईस, मटन करी आणि राईस. साईडला माझी वाईफ. से हाय. राईस बनवतात. येस, आता आपण मस्त गरम भात करणार. चांगलं दिसतात बघ. अरे सुरई. आपले टोमॅटो मसाला शिजलेला आहे. आता आपण थोडं त्याच्यामध्ये मटण टाकूया. थोडं म्हणजे मी फक्त बेसिकली उभी राहून बसते आहे. मी दुसरं काय हेल्प नाही केलं. माझं कॉन्ट्रीब्युशन शून्य आहे ह्याच्यामध्ये. आई थिंक आई नीड टू टेक लेसन्स फ्रॉम हिम. और जैसे मैंने ये लगाया है, अभी हम मटन डालने जा रहे हैं इसमें, और देखिए कितने अच्छी तरह से मटन गया है अंदर. मराठी बोला येस, मानका नाही, मराठीच. तर मराठी आपली जशी मातृभाषा आहे, म्हणजे मातृभाषाच आहे असं सांगायचं झालं तर. सांगितलं काय घेतले चालू आहे रेकॉर्डिंग बाजू. आमचे छोटे लाल जमत नसते, ते आत्ताच आले US वरून. इकडे कसं म्हणून मी शिफ्ट माणूस मागवलेला आहे. आपल्याला काही जमतं नाही जमत, पण त्यांना बोलवलेलं आहे मी आपलं बर्गर, पिझ्झा, मटन बनवण्यासाठी. किती वेळ लागतो तरी शिजायला मटण? समजा मटन तर स्लो कुकिंगवरती ठेवलं, पण आता आपल्याला कसं आपल्याला जेवायची घाई असते, म्हणून आपण कुकरला लावून 3 शिट्या घेणार आहे. ओके, आमगनी बोलते ते मंच बंद नुसते करायला टोम्या. तर मग मी टाकेन, मला स्पायसी चालते, पण ह्या लोकांना चालत नाही. बरोबर. आपल्याला सगळ्यांचा विचार करायला लागतो, म्हणजे स्पाइस लेवल. धनिया पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, आपला घरगुती मटन मसाला. हां, बाहेरचे मसाले वापरत नाही. येस, ओजी, वसईचे ओजी मसाले. माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये रोल तिकडून उभं राहायचं आहे आणि इकडून उभं राहायचं आहे. बघायला आली मटन. डन नाही, हे आता थोडं शिजून दे. मग ह्यानंतर थोडं आपण पाणी टाकणार आहे आणि नंतर मग त्या पाण्याच्या ह्याच्यात आपण 2-3 शिट्या घेणार आहे. मग प्रॉब्ली 3 शिट्या जास्ती घेतल्या तर मग ते कसं एकदम रब्बर कडक होऊन जाईल मटन. आपण कधी कधी बोलतो ना मटन शिजलं नाही, ते कशाला आपण ओव्हर कुक करून टाकतो त्याला. म्हणून गरम मसाला नाही टाकला. तू कुठे शिकली जेवण बनवायचं? मी ऑफ माय ओन. खरं? एकदम खरं. माझं लग्न झालं तेव्हा सासूने खूप टामणी टमणी ते तुला काय करता येत नाही. त्याच्यावरून सासू बोलते काय येत नाही म्हणून स्वतःचं करून खायला लागली. आणि मग शिकली ना, अशी शिकली की आता सूप शेफची आय कॅन से असिस्टंट शेफ, यु नो. बापरे. आणि यु नो बेटर. नाही, चांगलं सगळे फूड टिफिनची तारीफ होते, जेवणाची पण तारीफ होते. चांगली गोष्ट आहे. सो आय कॅन से अशी तारीफ होत राहून फ्रॉम माय मॉम, नॉट इवन फ्रॉम माय तारीफ होत राहून मदर इन लॉ. आणि ना मस्त नवीन ना असं लिंबू पिळ लास्टला. अप्रॉक्सिमेटली किती पाणी टाकलं असेल याच्यामध्ये?
लेवल असते लेवल हा मटणाचे आणि मटण पण आता पाणी सोडणार आहे ना, मग ते कसं थोडं मटनच्या लेवलचं थोडं अबाव पाणी टाकायचं. अजून थोडा ऍड करायला लागेल, कारण कसं मटण जास्ती आहे ना, मटणासाठी जेवण 1.5 किलो मटण आहे. शेफ यू ऑलवेज लाईक कुकिंग की हाव यू डेव्हलप द लव फॉर कुकिंग? सगळ्यांनाच कुकिंग जमत नाही. हे कसं बोलतात ना, एकदा पाण्यामध्ये पडलं का कसं पोहायला आपाप शिकतो तसं झालं. बेसिकली आपल्याला व्हायचं होतं इंजिनियर, पण झाले काय फूड इंजिनियर. बट दिस इज नॉट बॅड आयदर, दिस इज मोर गुड. हे पण इंजिनिअरिंगच आहे ना. हां, आपलं एक ट्रेडिशनल फूड आहे. आम्ही आमच्या प्रोफेशनमध्ये खूप काय काय गोष्टी बनवतो, दुसऱ्या कंट्रीचे डिशेस बनवतो असं आहे. माझा मसाला देऊ? कसं आहे? हिरवा. तो हिरवा आहे. आता आपण ह्याला कव्हर करून ठेवूया. किती विसल्स घेणार आपण? 3 whistles. एनी अदर रेकमेंडेशन शेफ? राईस सोबत तर आपण खातो. तुमच्याकडे जर भरपूर टाइम असेल ना, तर नॉर्मल आपलं ते तांब्याचं हे असते ना पॉट, त्याच्यामध्ये नाही तर मग आपले दुसरे कास्ट आयर्न असते त्याच्यामध्ये स्लो कुकिंगवरती सोडून द्या, मग ऑटोमॅटिकली 1 hour मध्ये कुक होऊन जाईल असं. पण तुम्हाला जर जास्ती घाई असेल तर आपले शॉर्टकट कुकर असं. राईट. आणि मटन तुम्ही राईस, भाकरी, भाकरी, आपण पाववाले पाव, बरोबर चांगला, आपण वसईवाले, आपण पाव. पाववाले. पुढचा मेन्यू छोटा मामा बनवणार सगळा. फुटबॉलची मॅच पण चालली आहे, बघ ना प्लीज हरणार. हे बघ कसा टाइमपास करतोय हा. बोलला मदत करेल पण असा येऊन इथे बसला. मस्त. तू कशी आहे? हे बघ काय, कशी आहे तू? बरी आहे नक्की? राखी बांधली का? बंधूला राखी बांधली? आणि वन हा झालेला सिलेंट्रो. परफेक्ट. कॉम्बिनेशन विथ मटन. तुला काय करतो? रेडी. काय रे तू असा येऊन बसला तू फक्त? मग काय सांगायचंय तुला आजच्या मेन्यू बद्दल? जेवण मला वाटते तयार झालेलं आहे. तर जसा आपलं जेवण तयार होईल आणि प्लेटवर येईल, आपण बघूया, त्याचा आस्वाद घेऊया ते कसं झालं आहे ते, आणि नंतरच आपल्याला समजेल का ते किती चविष्टदार झालेलं आहे. आणि मेनवेल आमच्या छोटीने प्रीतला राखी बनलेली आहे. प्रीत राखी दाखवू शकता? अरे प्रिया परत ना ऍक्टिंग कर थोडी 2 मिनिटाची. घे आता गिफ्ट घे. कॅमेरामध्ये येणार आहे. Empty streets, but I kept searching for a trace in the dark. Lost myself in the endless memories of the end right from the start. You ran up आता तू खा. your eyes, your kisses.
वाटते ब्लॉगचा हायलाईट झालाय. एवढे वहिनी आहे ना. कंट्रोवर्शियल टॉपिक. अरे नाही बसू तिला. आई कॉपीराईट आला ना तर तू बघ. त्याला तर पाहिजे असं तर बघ ना. बघ ह्याच्यापेक्षा भारी राखी सुद्धा त्यांनी मला जीव दिला. मला लाईट वालीच राखी पाहिजे. तुला सांगितले कमी असल्या तर बघ फक्त. Empty streets, but I keep searching for your trace in the dark. Losing myself in the endless memories of the end right from the start. You're an obsession in my head, I couldn't get your eyes. Your kisses burn my skin, I feel so empty inside. चलो next. Empty streets, but I keep searching for your trace in the dark. Losing myself in the endless memories of the end right from the start. You're an obsession in my head, I can't get your eyes. Your kisses burn my skin, I feel so empty inside.